सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल. तर असेच मजेत राहा आणि आनंदात राहा. मैत्रिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आषाढ महिन्याची सुरुवात झालेली आहे. आषाढ महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. याला आपण देवशयनी एकादशी असे पण म्हणतो. मैत्रिणींनो, आषाढी एकादशी हा संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी तसेच महाराष्ट्रातील जनतेसाठी खूप मोठा महत्त्वाचा सण आहे. आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून लाखो वारकरी भक्त भगवान विठ्ठलांचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल नावाचा गजर करत करत पायी पायी पंढरपूरला विठ्ठलांचे दर्शन घ्यायला जातात. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशलमध्ये मोत्यांनी विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा कशी बनवायची ते शिकवणार आहे. तर तुम्ही माझ्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग बघूया आपल्याला त्याच्यासाठी काय काय साहित्य. इथे मी ऑरेंज केशरी कलरचे मोती, पिवळ्या कलरचे मोती, गोल्डन कलरचे मोती, गुलाबी कलरचे मोती, स्काय ब्लू कलरचे मोती, चॉकलेटी कलरचे मोती, नायलॉन धागा, सुई आणि धागा कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. तर सर्वप्रथम आपण विठ्ठलाची प्रतिमा बनवण्यासाठी मी सुईमध्ये धागा ओवून घेते. तर मैत्रिणींनो, मी सुईमध्ये धागा ओवून घेतला आहे आणि शेवटी अशी 4-5 गाठ मारून घेतली आहे. तर आता आपल्याला विठ्ठलाची प्रतिमा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण खाली भगवान विठ्ठल ईटवरती उभं राहतात. तर सर्वप्रथम आपल्याला मोत्याची वीट बनवायची आहे. त्याच्यासाठी मी केशरी कलरचे 4 मोती घ्यायचे. इथे मी केशरी रंगाचे 4 मोती घेतलेले आहे आणि आपल्याला 4 मोत्याचा चौकोन करायचा आहे. आता ह्या सर्व मोत्यांमधून मी सुई एकदा फिरवून घेते म्हणजे आपला 4चा चौकोन नीट व्यवस्थित बसेल. धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आपल्याला आणि परत 1-2 मोत्यांमधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे. आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये 3 केशरी रंगाचे मोती घ्यायचे. आणि हा जो मधला जो मोती ज्या मोत्यामधून आपली सुई निघाली त्या मोत्यामधून आणि हे वरचे 2 असे 3 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे असे 2 चौकोन केले. अजून मी असे 2 चौकोन करून घेते. तर मैत्रिणी, इथे पहिले आपण 4चा चौकोन केला, नंतर 3-3 मोती घेऊन 3 चौकोन असे 4 चौकोन करायचे. आता आपल्याला त्याच्या वरती परत चौकोन करायचे आहे. तर मी धाग्यामध्ये 3 केशरी कलरचे मोती घेतले आणि हा जो खालचा जो मोती आहे हा वरचा जो मोती आहे त्या एकच मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची आणि परत हा एक आणि हा दुसरा असे या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि आता धाग्यामध्ये आपल्याला इथे सेंटरमध्ये पहिले एक पिवळा आणि एक केशरी असे 2च मोती घ्यायचे. एक पिवळा आणि एक केशरी 2 मोती घेऊन हा खालचा एक आणि हा जो आपण चौकोन केला आता त्याच्या मधला एक असे 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि हा वरच्या पिवळा आहे त्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. परत आपल्याला धाग्यामध्ये एक पिवळा कलरचा मोती आणि एक केशरी कलरचे असे 2 मोती घ्यायचे. आणि परत आपल्याला हा एक आणि हा वरचा मधला जो आहे त्या 2 मोत्यांमधून पहिले सुई एकदा बाहेर काढून घ्यायची आणि या पिवळ्या मोत्यामधून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता धाग्यामध्ये परत आपल्याला 2 केशरी कलरचे मोती घ्यायचे. आणि हा केशरी आणि हा मधला केशरी या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. आता वीट बनवण्यासाठी इथे आपण 4-4चे 4 चौकोन केले. आता आपल्याला इथे पाय बनवायचे. विठ्ठल भगवानची प्रतिमा बनवण्यासाठी इथे पाय बनवायचे आहे. तर हा जो पिवळा मोती आहे त्या एकच मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि धाग्यामध्ये आता आपल्याला एक
चॉकलेटी कलरचा मोती आणि 2 पिवळे असे 3 मोती घ्यायचे. एक चॉकलेटी कलरचे आणि 2 पिवळे असे 3 मोती घ्यायचे. आणि हा पिवळा आणि त्याच्या पुढचा जो पिवळा त्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. आता इथे दोनच, आता परत इथे आपल्याला 2 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे. दोन पिवळे रंगाचे मोती घ्यायचे आणि हा चॉकलेटी आणि हा पिवळा या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि हा जो मधला पिवळा आहे त्या पिवळा आणि वरचा हा पिवळा असे या 2 मोत्यांमधून पण पहिले सुई बाहेर काढायची. आता इथे आपले 4चे 2च चौकोन होणार आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये एक चॉकलेटी रंगाचा मोती आणि 2 पिवळे मोती असे 3 मोती घ्यायचे. आणि परत हा पिवळा आणि हा 2 पिवळ्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पिवळे रंगाचे मोती घ्यायचे. आणि परत हा चॉकलेटी आणि हा पिवळा या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. परत हा मधला जो पिवळ्या कलरचा मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ही स्टेप अजून आपल्याला एकदा करायची आहे. धाग्यामध्ये एक चॉकलेटी कलरचा मोती आणि 2 पिवळे असे 3 मोती घ्यायचे. आणि या 2 पिवळ्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये 2 पिवळे रंगाचे मोती घ्यायचे. आणि हा चॉकलेटी आणि हा पिवळा या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि मधला जो पिवळा आहे त्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई बाहेर काढायची. आता इथे धाग्यामध्ये आपल्याला स्काय ब्ल्यू कलरचे मोती घ्यायचे. तो धाग्यामध्ये आपल्याला इथे 3 मोती घ्यायचे. आणि हा एक पिवळा आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि हा वरचा जो ब्लू कलरचे मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला परत चौकोन वाढवायचे आहे. 2 चौकोन वाढवायचे आहे. तर धाग्यामध्ये आपल्याला 3 ब्ल्यू कलरचे मोती घ्यायचे. आणि हा जो मधला जो ब्लू कलरचे मोती आहे त्या मोत्यांमधून सुई आपल्याला एकदा बाहेर काढायची आहे. आणि परत हा एक आणि हा मधला असा 2 मोत्यांमधून पण सुई बाहेर काढून घ्यायची. अजून आपल्याला इथे परत एक चौकोन करायचं आहे. तर इथे धाग्यामध्ये आपल्याला 3 मोती घ्यायचे. आणि हा मधला जो ब्लू कलरचे मोती आहे त्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे. आणि परत आता आपल्याला या पिवळ्या मोत्यापर्यंत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. इथे पण आपल्याला आता 1 2 3 चौकोन झाले. इथे पण आपल्याला 3 चौकोन करायचे. हे वरचा जो ब्लू कलरचे मोती आहे तिथपर्यंत आपण सुई आपल्याला बाहेर काढायची. आणि धाग्यामध्ये आधी आपल्याला पहिले 2 ब्लू कलरचे मोती घ्यायचे. आता 2 ब्लू कलरचे मोती आणि परत हा पिवळ्या रंगाचा मोतीमधून ब्लू कलरचा आणि हा वरचा ब्लू. तर आता मोत्यांमध्ये आता धाग्यामध्ये आपल्याला परत 3 ब्लू कलरचे मोती घ्यायचे. आणि इथे पण 2 चौकोन आपल्याला वाढवून घ्यायचे.
6वा चौकोन झाला आपला. तर इथे आपले ब्लू कलरचे 1 2 3 4 5 6 चौकोन झाले. आणि हा आता शेवटचा एक चौकोन आणि इकडचा एक चौकोन असे 2 चौकोन आपल्याला सोडून इथे मध्ये 4 चौकोन करायचे आहे. तसे अशाच रीते. तर सुरुवातीला आपल्याला पहिले 3 मोती घ्यायचे चौकोन करण्यासाठी. 3 ब्लू कलरचे मोती आणि हा खालचा एक मोती त्या मोत्यांमधून आणि हा मधला आणि वरचा असे 3 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि आता आपल्याला इथे 2-2 मोती घेऊन 3 चौकोन पूर्ण करायचे. तर मैत्रिणी इथे पहिले 6चे ब्लू कलरचे 6 चौकोन केलेले आहे आणि वरती आपले 4 चौकोन केले आहे. आता आपल्याला परत हा एक मोती सोडून द्यायचे आहे आणि इथे आपल्याला 4चे 2च चौकोन करायचे. पहिले 3 मोती घेतले आपण चौकोन करण्यासाठी. नवीन लाईनमध्ये पहिले 3 घ्यायचे, नंतर 2 आणि हा मधला आणि खालचा या 2 मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घ्यायचे. आता ह्या 2च्या वरती परत आपल्याला 2दाच ही स्टेप करायची. म्हणजे 2 आहे त्याच्यावरतीच परत 2 लाईन 2चे 2 चौकोन करायचे. तर ते मी करून घेते. तर मैत्रिणी इथे पहिले आपण ब्लू कलरचे 6 चौकोन केले, नंतर 4 चौकोनची एक लाईन केली आणि 2-2 मोतीची 3 लाईन केली. हा 1 2 आणि 3. आणि हा तिसऱ्या लाईनमध्ये आपण जेव्हा 2 मोत्यांच्या मधून हे सुई बाहेर केली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला एकच ब्लू कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक मोती घेऊन हा समोरचा जो ब्लू मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि आपल्याला अशी सुई फिरवून हा जो एक मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. मैत्रिणी माझा धागा संपत आला होता म्हणून मी ते काठ मारून नवीन धागा घेतला आहे आणि हा जो वरचा एक मोती आहे तिथून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 3 ब्लू कलरचे मोती घ्यायचे आणि हा जो एक मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून एक चौकोन बनवायचं आहे अशा रीते. परत हा जो मधला मोती आहे त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आणि इथे एक मोती आहे तर या साईडला एक चौकोन आणि या साईडला एक चौकोन असे 2 चौकोन आपल्याला बनवायचे आहे. तर धाग्यामध्ये मी 3 ब्लू कलरचे मोती घेत आहे आणि या एक मधला जो ब्लू मोती आहे त्या एक मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. आणि हा परत मधला जो ब्लू कलरचा मोती आहे त्या एक मोत्यांमधून आणि हा मधला मोती आहे त्या एक मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घेते. नंतर इथे पण आपल्याला आता 3 ब्लू कलरचे मोती घ्यायचे. आणि परत हा मधला जो मोती आहे एक त्या मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आणि परत हा जो आता इथे 3 चौकोन झालेले आहे आपले 1 2 3 चौकोनचा मधला चौकोनचा जो जो मोती आहे ब्लू कलरचा त्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. हे 3 चौकोन केलेले आहे त्याचा जो मधला ब्लू कलरचा मोती आहे त्या मोत्यामधून आपली सुई बाहेर निघालेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला एक ब्लू, एक चॉकलेटी आणि परत एक ब्लू असे 3 मोती घेऊन 4चा चौकोन बनवायचे. आणि या एक मोत्यांमधून आणि या चॉकलेटी मोतीपर्यंत आपल्याला घेऊन
सुई फिरवून घ्यायची. असा इथे 4चा चौकोन झालेला आहे. आणि आता आपल्याला इथे तोंड बनवायचे आहे. त्याच्यासाठी आपण धाग्यामध्ये 8 मोती घ्यायचे. चॉकलेटी कलरचे 8 मोती घ्यायचे आपल्याला. तर धाग्यात मी इथे 8 चॉकलेटी कलरचे मोती घेतलेले आहे आणि हा एक 9वा. तर हा चॉकलेटी कलरच्या मोत्यांमधून आपल्याला सुई फिरवून घ्यायची आणि हा 8 मोत्यांमधून पण आपल्याला एकदा सुई फिरवून घ्यायची, म्हणजे आपला गोल नीट व्यवस्थित होईल. आणि चॉकलेटी मोती होते त्या मोत्यांमधून पण आपल्याला एकदा सुई बाहेर काढून घ्यायचं आहे. नाही, इथे आपल्याला पहिले आता त्याचे हात बनवायचे आहे. तर आपण जे 3 चौकोन केले होते 1 2 3, त्याच्या ज्या कॉर्नरच्या मोती आहे त्या मोत्यापर्यंत पहिले आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे. 1, हा 2 आणि हा 3. हा 3 मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता इथे आपल्याला परत एक चौकोन करायचं आहे. तर त्याच्यासाठी धाग्यामध्ये आपल्याला 3 ब्लू कलरचे मोती घ्यायचे. 3 ब्लू कलरचे मोती घ्यायचे आणि हा जो मधला मोती आहे त्याच मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची असे. आणि हा जो खालचा ब्लू कलरचा मोती आहे त्या एक मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. धागा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचं. आणि आता इथे आपल्याला हात काढण्यासाठी धाग्यामध्ये मी 6 ब्लू कलरचे मोती घेते. सहा ब्लू कलरचे मोती आणि 1 चॉकलेटी कलरचा मोती, असे 7 मोती घेतले. आणि इथे आपण जे 2चे चौकोन केले होते तर इथे शेवटचे जे 2 आहे त्या 1 मोत्यामधून पहिले सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे विठ्ठल भगवानच्या प्रतिमा तुम्ही बघितलीच असेल तर त्यांचे हात असे कमरेवर असतात, तसे हे हात असे कमरेवर आहे. आता अशाच रीती आपण इथे पण जे 3 चौकोन केले, आता इथे 4था झाला, इथे पण आपल्याला 1 चौकोन करून असे हात इथपर्यंत बनवून घ्यायचे. तर ते मी बनवून घेते. आपल्याला मधूनच जे मोती आहे त्या मोत्यांमधून सुई वरपर्यंत घेऊन जाते. इथे 1 चौकोन बनवायचं आहे आणि अशा हात बनवायचे आहे. तर ते मी इथे बनवून घेते. तर असे विठ्ठलाचे आपले दोघी हात तयार झालेले आहे. आता आपण ह्या मोत्यांमधून सुई बाहेर काढली आहे. आता आपल्याला हे जे आपण चौकोन जो 2 वाढवले ते तर या मोत्यापर्यंत आपल्याला सुई वरच्या दिशेने आणायची आहे, मधूनच आणायची आहे. आता आपल्याला विठ्ठलांचा हार करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण हे मोत्यामधूनच सुई बाहेर काढून वरच्या दिशेपर्यंत आणायची आहे. हे जे आपण चौकोन केलं होतं तिथपर्यंत मी सुई वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 4 गुलाबी कलरचे मोती घ्यायचे.
4 गुलाबी रंगाचे मोती आणि 2 गोल्डन कलरचे मोती, असे 6 मोती घ्यायचे. आणि हा एक गोल्डन मोती सोडून द्यायचा आहे आणि हा एक गोल्डन मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. धागा इथे नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे, म्हणजे सेल राहणार नाही. आणि परत धाग्यामध्ये आता आपल्याला 4 गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे. चार गुलाबी रंगाचे मोती आणि ह्या खांद्यापर्यंत जो खांदा आहे तिथे आपल्याला हे मोती, हे सुई घेऊन घ्यायची अशी. आणि आता इथे आपल्याला विठ्ठलाच्या हातावर जर असं उपरणं असतं तर हे सर्व मोत्यांमधून सुई फिरवून या ब्लू कलरचा जो हात आहे तो चॉकलेटीच्या वरचा जो ब्लू कलरचा मोती आहे तिथपर्यंत मी सुई बाहेर काढून घेते. आणि हे ब्लू कलरच्या मोत्यांमधून मी सुई बाहेर काढलेली आहे. आता मी इथे ना उपरणं करण्यासाठी 4 नंबरचे म्हणजे याच्यापेक्षा पण लहान मोती घेतलेले आहे. तर धाग्यामध्ये आपल्याला पहिले 4 गुलाबी रंगाचे मोती घालायचे आणि एक पिस्ता कलरचा मोती, असे 5 मोती घ्यायचे. हे 4 नंबरचे मोती आहे. आणि या सर्व मोत्यांमधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढून घ्यायची. आणि परत या ब्लू मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि इकडचा हा एकच गुलाबी रंगाचा मोती आहे त्या एक मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घ्यायची. आणि परत आता आपण पहिले 4 गुलाबी घेतले होते, आता 3च गुलाबी रंगाचे मोती घ्यायचे. तीन गुलाबी रंगाचे मोती आणि एक पिस्ता कलरचे, असे 4 मोती घ्यायचे. आणि परत हा पिस्ता कलरचे मोती सोडून द्यायचे आणि या 3 मोत्यांमधून आणि हा गुलाबी मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घ्यायची. अशा. तर या इथे पण आपण तसंच करायचं. तर इथून मधूनच आपल्याला मोती घेऊन या ब्लू कलरच्या मोत्यापर्यंत सुई घेऊन जायचे आणि परत असेच पहिले 5 मोती घ्यायचे, नंतर 4 मोती घ्यायचे. तर अशा रीते मी इथे करून घेते. अशा रीते इथे हा आपले हार उपरणं तयार झालेलं आहे. आता इथे आपल्याला मुकुट बनवायचे. त्याच्यासाठी मी हा जो आपण सर्कल केला होता 9 मोत्यांचा, तर त्याच्या हा पहिले सेंटरचा आणि इकडचे 3 असे 4 मोत्यांमधून मी सुई बाहेर काढून घेते. या 4 मोत्यामधून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि धाग्यामध्ये आपल्याला आता 6 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे, केशरी कलरचे मोती 6 घ्यायचे. 3 4 5 6 मोती घ्यायचे आणि 1 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. पहिले 6 मोती घेतले होते आपण, त्याच्या 1 मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता धाग्यामध्ये आपण इथे 4च मोती घ्यायचे
आणि हा चॉकलेटी कलर हा एक मधला मोती सोडून द्यायचा आणि हा जो दुसरा मोती आहे त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता धाग्यामध्ये आपल्याला 2 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे. 2 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे आणि एक मोती सोडून द्यायचे. आणि हा जो आपण मध्ये जो चॉकलेटी कलरचे मोती होते त्या एक मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढून घ्यायची. आणि परत हा 4 केशरी कलरचे मोती आहे त्या मोत्यांमधून पण आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. हे 2 गोल्डन मोती घेतले त्याच्या आपण एक मोती सोडून एक खालच्या मोत्यामधून आणि ह्या चॉकलेटी कलरचा मोती तसेच हा 4 केशरी कलरच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला एक पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे आणि या 4 जो ऑरेंज कलरचे मोती आहे केशरी कलरचे मोती त्या 4 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायचं आहे अशा रीती. तर हे आपला मुकुट झाला. आता इथे आपल्याला विठ्ठलाचे कान बनवायचे आहे. तर इथे पहिले या 2 चॉकलेटी कलरचे मोती आहे त्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि इथे धाग्यामध्ये आपल्याला 4 केशरी कलरचे मोती घ्यायचे. चार केशरी कलरचे मोती घेऊन परत जे 2 चॉकलेटी कलरचे मोती येते त्या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि हा एक जो चॉकलेटी कलरचे मोती आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई पहिले बाहेर काढायची अशा रीती. आता धाग्यामध्ये आपल्याला 1 केशरी आणि 3 पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे. 1 केशरी आणि 3 पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे. आणि या 3 पिवळ्या कलरचे मोती सोडून द्यायचे. आणि हा जो 1 केशरी आहे त्या एक मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि हा 1 केशरी या एक मोत्यांमधून पण सुई आपल्याला बाहेर काढायची. तर इकडचं जसं मी कान केलं तर तसंच इथे पण आपल्याला काढायचे. हे 2 मोत्यांमधून पहिले सुई बाहेर काढायची. पहिले 4 केशरी मोती घ्यायचे नंतर 1 केशरी आणि 3 पिवळे. तर असे मी इथे दुसरं कान पण बनवून घेते. तर मैत्रिणींनो इथे अशी आपली ही भगवान विठ्ठलाची प्रतिमा तयार झालेली आहे. आता आपल्याला रुक्मिणीची प्रतिमा बनवायची आहे. तर हे खाली आपण जसं केलं तसंच इथे पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे. फक्त त्याच्या आपण तुम्ही मुकुट तुम्हाला असं बनायचं आहे ते पण तुम्ही बनवू शकता. पण इथे मी थोडासा वेगळा मुकुट बनवत आहे. तर ते कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर इथे पण ह्या चॉकलेट्या मोत्यामधून मी सुई बाहेर काढून 1 2 3 4 असं 4 मोत्यांमधून आपण सुई पहिले बाहेर काढायची आहे. आणि धाग्यामध्ये आता आपल्याला 3 पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे. आणि या 1 चॉकलेटी मोतीमधून आणि त्याच्या पुढच्या अशा 2 चॉकलेटी मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत आता धाग्यामध्ये आपल्याला 2 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे. आणि हा पिवळा आणि 1 चॉकलेटी आणि त्याच्या पुढच्या चॉकलेटी असे 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 2 पिवळ्या रंगाचे मोती घ्यायचे. आणि हा पिवळा चॉकलेटी आणि त्याच्या पुढच्या चॉकलेटी कलरच्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची. 2 पिवळे मोती घ्यायचे आणि हा 1 पिवळा आणि हा चॉकलेटी या 2 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची. आणि आता इथे हा पिवळा आणि वरच्या पिवळा या 2 पिवळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची. आणि वरती आपल्याला 1 2 3 4 4 पिवळे मोती आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 1 1 ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे आहे. हा 1 ऑरेंज कलरचा मोती आणि हा दुसरा जो पिवळ्या कलरचा मोती आहे त्या मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची. परत धाग्यामध्ये आपल्याला 1 ऑरेंज कलरचा मोती घ्यायचे आणि त्याच्या पुढच्या पिवळ्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची.
परत धाग्यामध्ये आपल्याला एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा आहे आणि या पिवळ्या मोत्यामधून सुई बाहेर काढायची अशा रीती. आता खालून आपल्याला हा जो मधला पिवळा मोती आहे त्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई घेऊन यायची आहे. तर हा 1 2 एक पिवळा, एक चॉकलेटी आणि 2 पिवळे असे 4 मोत्यामधून मी सुई पहिले बाहेर काढून घेते. आणि धाग्यामध्ये आता आपल्याला 5 गोल्डन कलरचे मोती घ्यायचे. पाच गोल्डन कलरचे मोती घ्यायचे आणि या पिवळ्या मोत्यामधून पहिले आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची अशा रीती. मग परत आपल्याला आता इथे खालचे जो हे मुकुट झाला, आता आपल्याला इथे कान बनवायचे आहे. तर खाली चॉकलेटी कलरच्या मोत्यामधून आपल्याला सुई पहिले बाहेर काढून घ्यायची आहे. तर हा एक ऑरेंज, हा 2 पिवळे. तर मैत्रिणी इथे मी 5 गोल्डन मोती घेतले. नंतर हा एक पिवळा, एक ऑरेंज, 2 पिवळे आणि एक चॉकलेटी असे 5 मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढायची. आणि धाग्यामध्ये आता आपल्याला एक ऑरेंज आणि 3 पिवळ्या कलरचे मोती घ्यायचे. इथे आपल्याला आता कान बनवायचे. तर हे 3 पिवळे सोडून द्यायचे आणि एक ऑरेंज कलरचा मोती आहे त्या मोत्यामधून आणि या चॉकलेटी कलरचा जो मोती आहे त्या एक मोत्यामधून आपल्याला सुई बाहेर काढायची. तर आता हे सुई आपल्याला इथपर्यंत फिरवून हा एक चॉकलेटी मोती आहे तिथपर्यंत घेऊन इकडचा पण कान बनवून घ्यायचे आहे. तर ते मी आता बनवून घेते. अशा या रीते मोत्याने विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपली तयार झाली आहे. बोला पंढरीनाथ भगवान की जय. अशा या रीते पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आपण इथे मोत्याने तयार केलेली आहे. तर सर्व महाराष्ट्रातील वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही मोत्याची विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला जर पण आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर ही विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा आवडली असेल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका.